ब्लाऊजची डिझाईन करायची, तर इथं मी अस्तर कटिंग करून घेतलंय। आता ब्लाऊज पीस घेतलाय ती सरळ ठेवायचा, उलटा नाही ठेवायचा। सरळ ठेवून त्याच्यावर अस्तरचं कापड ठेवलं आपण, पिना लावून घ्यायच्या, कारण कापड खूपच सुळसुळीत आहे माझं। पिना लावून घेतल्यामुळे आपलं कापड इकडे इकडे हलणार नाही। व्यवस्थित पिना लावून आपण आता टिप मारून घ्यायची। जसं दुमडलंय तसं दुमडायचं, शिवायला योग्य जाईल आपल्याला। अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आपल्याला। पूर्ण साधाच गोलगळा आहे, थोडासा व डीप केलेला आहे। आता हे मधलं जे कापड आहे ते आपण कटिंग करून घेणार आहे आणि लगेच खालती टिप मारून घ्यायची सरळ। टिप मारून घेतली आपण। आता ह्याच्या पिना काढून घ्यायच्या आपल्याला आणि ते पूर्ण आहे ते कट मारून घ्यायचे। आणि आता आम्ही जसं दाखवलंय तसं उलटं करून घ्यायचं। उलटं करून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची पूर्ण। मी जसं केलं तसं तुम्ही पण करा, दाबटीप द्यायला सुरुवात करायची। पूर्णपणे दाबटीप देऊन झाली, आता खालच्या साईडला पण द्यायची दाबटीप। आता आपली दाबटीप देऊन झालेली आहे, तर आपला गळा शिवून झालाय। तर मी जसं दाखवलंय तसं पूर्णपणे आपल्याला टिपा मारून घेऊन आणि एक्स्ट्राचं कापड कट करून दाखवायचं आहे। तर मी इथं पेनने पाऊण इंचावर खुणा करून घेत आहे, कारण मला डिझाईन करायची तिथं पूर्ण गळ्याला। जसं केलंय तसं तुम्ही पण करा। याच्यानंतर मी दाखवते तशी डिझाईन करायची आपल्याला। तर मी हे दाखवलंय अशा प्रकारे आपल्याला भरपूर ही तयार करून घ्यायचे। तर बघा मी कसं तयार करत आहे। तर आता मी भरपूर असे तयार करून घेतलेले आहे, ज्यांना मला डिझाईन करायची ती छोटे छोटे।